जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. 5 मार्च 1948 रोजी रिकामजागा यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी, पहिले आणि शेवटचे. ठीक आहे. जर असं विचारलं त्यांनी पहिले गव्हर्नर जनरल कोण, तर 1833 मध्ये कोण? विल्यम बेंटिक. सरोजिनी नायडू भारताच्या पहिल्या विमेन राज्यपाल युनायटेड प्रोव्हिन्सच्या 1947 ते 1949 मध्ये. आता बघा, काँग्रेसच्या पहिल्या महिला प्रेसिडेंट कोण? अॅनी बेसेंट. आणि पहिल्या भारतीय महिला प्रेसिडेंट कोण? सरोजिनी नायडू. तर सी राजगोपालाचारी यांच्याबद्दल थोडे महत्वाचे मुद्दे आपण डिस्कस करूयात. सी राजगोपालाचारी, तर यांना मँगो ऑफ सलीम असं पण म्हणलं जातं. यांनी महत्वाची भूमिका कुठे कुठे प्ले केलेली आहे, तर टेम्पल एंट्री मुवमेंट, त्यानंतर रोलेट ऍक्ट, नॉन कोऑपरेटिव्ह मुवमेंट. आता सर्वात महत्वाचं, यांनी पुढाकार कुठे घेतला होता सर्वात महत्वाच्या याच्यात, तर वायकॉम साल्ट सत्याग्रह. वायकॉम साल्ट सत्याग्रह. ठीक आहे. ते प्राईम मिनिस्टर होते मद्रास प्रोव्हिन्सचे 1940 मध्ये, पण रिझाईन केलं कारण की वर्ल्ड वॉर 2 चालू झालं होतं आणि वर्ल्ड वॉर 2 मध्ये ब्रिटिशरांनी इंडियन लीडर्सला न विचारता इंडियन आर्मीला वर्ल्ड वॉर 2 मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं होतं. ठीक आहे. 1947-48 मध्ये ते गव्हर्नर होते वेस्ट बेंगॉलचे. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया 1950 पर्यंत होते, लक्षात ठेवा. 1948 ते 1950 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर इंटरिम गव्हर्नमेंट मध्ये 1946 मध्ये जे इंटरिम गव्हर्नमेंट झाले होते, ज्याचे प्राईम मिनिस्टर कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. तर याच्यामध्ये ते मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री, ओके, मिनिस्टर होते मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीचे. 1944 मध्ये त्यांनी राजाजी फॉर्म्युला इंट्रोड्यूस केला होता. ह्या राजाजी फॉर्म्युला मध्ये त्यांनी सांगितलं होतं की ब्रिटिशरांना हरवायचं असेल तर काँग्रेस आणि लीगला एकत्र यावं लागेल. त्यांचं दुसरं म्हणणं होतं की ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य होईल त्यावेळेस पाकिस्तानची ऑथॉरिटी ही लीगकडे देण्यात येईल, मुस्लिम लीगकडे. आणि तिसरं होतं, जिथं लोकसंख्या हिंदू आणि मुस्लिम इक्वल आहे तिथं प्लेबिसाइड म्हणजे लोकमत घेऊन डिसाईड करण्यात येईल. पण याला काँग्रेसनं विरोध केलेला होता. ठीक आहे. महात्मा गांधी महात्मा गांधीजींनी राजगोपालाचारी यांना काय म्हटलेलं आहे, तर कीपर ऑफ माय कॉन्शियस. ओके, माझ्या विवेकाचा रक्षक, माझ्या विवेकाचा रक्षक. ठीक आहे. त्यानंतर पहिले होम मिनिस्टर कोण? सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण होते? 1951 ते 1951 ते 52 मध्ये होम मिनिस्टर होते सी राजगोपालाचारी. ठीक आहे. सीएम होते ते मद्रासचे 1952 ते 54 पर्यंत. 1959 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून रिझाईन करून पार्टी काढली. त्याच्या नाव आहे पार्टीचं स्वतंत्र पार्टी. ठीक आहे, स्वतंत्र पार्टी. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पहिले महिला विद्यापीठ 1816 मध्ये रिकामजागा यांनी स्थापित केले. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय कारण की 1800 नाही 1916 मध्ये डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांनी चालू केलं होतं. पहिल्या महिला विद्यापीठाचं नाव काय, असा जर प्रश्न विचारला तर पहिल्या महिला विद्यापीठाचं नाव आहे श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ. आणि कुठं स्थापन करण्यात आलं होतं? मुंबईमध्ये. ठीक आहे. 1915 मध्ये जपान युनिव्हर्सिटी बद्दलचं एक पुस्तक धोंडो केशव कर्वे यांनी वाचलं होतं. तर त्याच्याहून इन्स्पायर होऊन त्यांनी पहिली महिला विद्यापीठ चालू केली होती भारतामध्ये 1916 ला. ठीक आहे. तर ह्या विद्यापीठाला स्थापन करण्यासाठी विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाखाची देणगी दिलेली आहे. ठीक आहे.
नाथीबाई ठाकरसी यांचे पुत्र विठ्ठलदास ठाकरसी. ठीक आहे. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिली महिला विद्यापीठ स्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणी 15 लाखाची देणगी दिलेली आहे? तर विठ्ठलदास ठाकरसी. आणि पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ ची स्थापना रिकाम जागा यांनी केली? तर उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर. बी आर आंबेडकरांनी काही महत्वाचे न्यूजपेपर पब्लिश केले होते, जसे की बहिष्कृत भारत 1927 ते 1929 पर्यंत. त्यानंतर मुकनायक वीकली याची सुरुवात 1920 ला. समता म्हणजे इक्वॅलिटी 1928 ला. जनता 1930. जनता न्यूजपेपरचं 1956 मध्ये रिनेम करण्यात आलं होतं प्रबुद्ध भारत. प्रबुद्ध भारत. यांच्या पार्टीचं नाव काय आहे? 1936 मध्ये त्यांनी स्वतंत्र लेबर पार्टीची सुरुवात केली होती. ज्योतिबा फुले, ओके, 1873 मध्ये त्यांनी कशाची स्थापना केली होती मित्रांनो? कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. एक लक्षात ठेवा, डॉक्टर बी आर आंबेडकरांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावाला काय म्हणतात? त्याला म्हणतात मालगुजरी. मालगुजरी. खालीलपैकी कोणत्या वसाहतीचा विकासाचा क्रम अचूक आहे? खेडे, त्यानंतर शहर, नगर, महानगर, सन्न नगर. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे रेल्वे आणि मुख्यालय. तर टोटल रेल्वे 2024च्या डेटानुसार रेल्वे विभाग आहेत 18. ठीक आहे. आता आपण पाहूयात. हे बघा, ठीक आहे, हे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट आणि हे सेंटरचं. ठीक आहे, हे सेंटरची ही पूर्ण जी लाईन आहे ना, ही सेंटर रिप्रेझेंट करते. ठीक आहे. आता हे कसं असं मॅपनं जर काढलं ना तर जास्त लक्षात राहील आपल्याला. ठीक आहे. आता पाहूयात आपण नॉ सेंटर. सेंटर मध्ये कोण आहेत? सेंट्रल विभागाचे हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. ठीक आहे, मुंबईमध्ये. ईस्ट रेल्वेचं हेडक्वार्टर आहे कोलकातामध्ये. कोलकातामध्ये. ईस्ट सेंटरचं कुठे आहे? हाजीपूरला. हाजीपूरला. हाजीपूर. त्याच्यानंतर ईस्ट सेंटर झालं. ईस्ट कोस्टल रिजन भुवनेश्वर, ओडिसा. ठीक आहे, भुवनेश्वर, ओडिसा. आता नॉर्थ मधले पाहूयात. नॉर्थ मध्ये नॉर्थ बरोदा हाऊस, नवी दिल्ली. नॉर्थ सेंटर अलाहाबाद. नॉर्थ ईस्ट गोरखपूर. नॉर्थ फ्रंटियर तर ती आहे गुवाहाटीला. ठीक आहे, गुवाहाटीला. आता नॉर्थ वेस्ट कुठे कुठे येतं? नॉर्थ वेस्ट राजस्थान, जयपूर. साऊथ चेन्नई. साऊथ सेंट्रल सिकंदराबाद. साऊथ ईस्ट कोलकातामध्ये. कोलकात्यामध्ये पण कुठे? गार्डन रीच. ठीक आहे, गार्डन रीच. आणि ईस्टर्न रेल्वे कुठे? कोलकात्यामध्ये. आणि साऊथ ईस्ट कुठे? कोलकाता गार्डन रीच मध्ये. ठीक आहे, कोलकाता गार्डन रीच मध्ये.
साऊथ ईस्ट सेंट्रल कुठे? साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट सेंट्रल. तर साऊथ ईस्ट सेंट्रल आहे बिलासपूर मध्ये. साऊथ वेस्ट, साऊथ वेस्ट कुठे येते? हुबली. ओके. वेस्टर्न रेल्वे कुठे? वेस्टर्न रेल्वे चर्चगेट मुंबईमध्ये. ओके, वेस्टर्न चर्चगेट मुंबईमध्ये. वेस्टर्न सेंट्रल जर विचारलं त्यांनी तर जबलपूरमध्ये. ठीक आहे, आता हे झाले. आता हे रिसेंटली दोन महत्वाचे आहेत बघा, रिसेंटली डेव्हलपमेंट झालेले आहेत मागच्या 2 वर्षामध्ये. तर 17वं होतं मेट्रो रेल्वे झोन कोलकात्यामध्ये. आणि आता रिसेंटली एक 5 दिवसा आधीची न्यूज आहे, 18वं सदर्न कोस्टल रेल्वे हे आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे, आंध्र प्रदेश हे रिसेंटली लास्टच्या 5 दिवसामध्ये हे अनाऊन्स करण्यात आलेलं होतं. तर हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतातील कोणते भारतातील कोणते राज्य सन 2015 मध्ये सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक स्टेट म्हणून घोषित करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे सिक्कीम. पुढचा प्रश्न जोड्या जुळवा. उपग्रह आणि उपयोजन. गगन म्हटलं तर काय येणार? दिशांत निर्देशन. जी सॅट दळणवळण उपग्रह, कार्टोसॅट पृथ्वीचे निरीक्षण, ॲग्रोमेट हवामान आणि पर्यावरण. आता ना डिसेंबर मध्ये एक डेव्हलपमेंट झालेली आहे, इस्रो लॉन्च केलेला आहे इस्रोनं एक्स रे पोलारोमीटर सॅटेलाइट एक्सपो सॅट. PSLV वरून लॉन्च केलंय. एक्सपोसॅट कुठं आहे? श्रीहरिकोटावरून लॉन्च केलंय. आणि एक्सपोसॅटचं एम काय? स्टडी करायचं एक्स रे जे स्पेस मध्ये आहेत ते एक्स रे पोलरायझेशन. ओके, पोलरायझेशन ऑफ एक्स रे इमिशन. तर हे करणारा इस्रो जगातला 2 नंबरला आहे आणि 1 नंबरला आहे नासा. इस्रोचं आदित्य मिशन कशासाठी आहे? सन सिंक्रोनाइज स्टडी करण्यासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर रिकाम जागापासून रिकाम जागा होते. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्थलांतर हे कशात होते मित्रांनो? ग्रामीण भागाकडून कुठे होतं? नागरी केंद्राकडे. ओके, रुरल पासनं अर्बन कडे जॉब साठी. ओके, पुढचा प्रश्न, भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील रिकाम जागा हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून 6.45 रेखा उत्तर अक्षवृत्तावरती आहे. 6.45 उत्तर अक्षवृत्तावरती. तर हे इंदिरा पॉइंट आहे. सुभाषचंद्र बोस. आता एक मुद्दा आहे, जो रॉस बेट होतं ना त्याचं नाव ठेवलेलं आहे आता नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि जो हॅवलॉक बेट आहे त्याचं नाव ठेवलं आहे स्वराज द्वीप. जवाहर पॉइंट काय आहे? चंद्रयान 1 2008 मध्ये ज्यावेळेस मून इम्पॅक्ट प्रोब चंद्रयानाचं जे मून इम्पॅक्ट प्रोब आहे ना, तर ते लुनार लँडिंग चंद्रावरती जे लुनार लँडिंग झाली, तर त्या पॉइंटला जवाहर पॉइंट असं म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा. चंद्रयान 1 2008 जिथं लँड झालं त्या पॉइंटला जवाहर पॉइंट म्हणतात. चंद्रयान 2 2019 ला जिथं लँड झालं त्या स्पॉटला काय म्हणतात? तिरंगा. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालील विधानातून बरोबर उत्तर निवडा. महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. आता बघा, आपण याच्या आधी लास्ट टू लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की भारतामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खनिजे कुठे आढळतात? कोकण आणि विदर्भमध्ये. ओके, विदर्भ विदर्भामध्ये. कोकणमध्ये कोणकोणते राज्य आहेत? कोकणमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत सर्वात जास्त खनिजे आपल्याला पाहायला मिळतात? रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग. विदर्भामध्ये
विदर्भामध्ये चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ. ठीक आहे. बॉक्साईडचे साठे, बॉक्साईड म्हणलं की ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम सर्वात जास्त भारतामध्ये ओडिसा. ठीक आहे, ओडिसामध्ये मिळतात. ओडिसामध्ये सर्वात जास्त अजून काय आयर्न ओर आहेत. ठीक आहे, एक लक्षात ठेवा आता, राजस्थानमध्ये सर्वात जास्त चुनखडक म्हणजे लाईमस्टोन आहे. महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा. ओके, दक्षिणेकडून उत्तरेकडे. आता ना एक हिंट देतो. तेरेखोल आहे. तेरेखोल कुठे आहे? गोवामध्ये. तेरेखोल गोवा. विजयदुर्ग आहे सिंधुदुर्ग मध्ये. दाभोली रत्नागिरी. राजापुरी रायगड. आता उत्तर द्या याचं, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, आता सोपं झालं असणार आहे. गोवा, गोव्याच्या वरती सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात ना नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी हे वृक्ष कोणत्या अरण्यात आढळतात? आता बघा, याचं उत्तर आहे उष्णकटिबंधीय सदाहरित. ठीक आहे. आता बघा, अजून कोणकोणते वूड्स आढळतात त्याच्यामध्ये? तर रोजवूड, पुन्हा साग, नंतर बांबू. ठीक आहे. उष्णकटिबंधित निम सदाहरित मध्ये कोणकोणते आढळतात? तर इथे पण पांढरा सिडार आढळतो. त्यानंतर ओक, ओके, चेस्टनट, रोजवूड, मँगो, बांबू इथे पण आढळतात. ठीक आहे. उप उष्णकटिबंधित सदाहरित इथे आपल्याला इथे इथे लक्षात ठेवा आता, इथे जांभाळा, त्यानंतर मांजन, नंतर हिरडा, मँगो, भेडा आणि करवी. उष्णकटिबंधित आर्द्र पानझडी, तर इथे साग, शेल, शीसम, आमला, कुसुम, महुवा, ओके, महुवा आणि सँडलवूड. ओके, तर हे काही झाड आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजनेच्या जिल्ह्याप्रमाणे योग्य जोड्या लावा. आता हा स्टॅटिक प्रश्न आहे. आता देवदर, देवदर कुठे आहे? पुण्यामध्ये. पुणेगाव, नाशिक. मांजरा, उस्मानाबाद. नळगंगा, बुलढाणा. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानावरती विचार करा. फरीदाबाद हे उपग्रह शहर आहे. दिल्लीच्या दक्षिणेस 25 किलोमीटर असून वाहतूक सुविधेने जोडलेले आहे. तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत, ए आणि बी. आता अजून सॅटेलाइट टाउन कोणकोणते? आता लक्षात ठेवा. दिल्लीमध्ये कोणकोणते आहेत? एक तर फरीदाबाद झालं आणि दुसरं आहे गुरुग्राम. मुंबईमध्ये कोणतं आहे? नवी मुंबई. कोलकात्यामध्ये कोणतं आहे? राजरहाट. ओके, राजरहाट. आणि बँगलोर ते व्हाईटफील्ड. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खाडी आणि नदी. मनोरी, मनोरी, भांट्रे, दैतापूर आणि धर्मतर. मनोरी आहे दहिसर, भांटे आहे काजळी, जैतापूर, काजवी, ळी आणि वी, आणि धर्मतर पाताळ गंगा. टफ प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न, नदी आणि उपनदी. तापी, पश्चिम वाहिनी नदी आहे तापी, पश्चिम वाहिनी. नर्मदा आणि तापी पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी आहे आणि तापी 2 नंबरची मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी नदी म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळतात, ज्याला वेस्टर्न फ्लो रिव्हर असं पण म्हटलं जातं. तर तापीची उपनदी आहे अनेर. मांजरा उपनदी आहे तावरजा, प्रवरा, मुळा. आता मुळा ह्या नदीवरती कोणतं शहर
कोणतं सिटी वसलेलं आहे ते मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भीमा खोड. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. मोसमी पावसाचे प्रमाण व जिल्ह्याचा योग्य क्रम लावा. तर याचं उत्तर बघा आयोगाने दिलेलं आहे. 40 ते 50 सेंटीमीटर सांगली, 50 ते 75 बुलढाणा, 75 ते 100 लातूर आणि 100 ते 150 नागपूर. उत्तर ऑप्शन नंबर 3. आयोगानं दिलेलं आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न. पैशाची कार्य ही काय आहेत? आता हे कॉमन सेन्स वर बेस्ड प्रश्न आहे, एकदम सोपा आहे. पैशाचं कार्य काय? मूल्य संग्रह, विनिमय माध्यम, मूल्यमापन, विलंबित देणे. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. 2013-14 मधील भारतीय निर्यात मध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते? निर्यातामध्ये सर्व. तर उत्तर आहे कारखाना उत्पादित वस्तू. ठीक आहे. आता तुम्ही जर 2024 च्या डेटा नुसार एकच गोष्ट याच्यात लक्षात ठेवा. कोणत्या सेक्टरचा कंट्रीब्युशन किती आहे जीडीपी मध्ये? आणि जीडीपी काय आहे ते पुढे एक प्रश्न आहे आपल्याला तिथं पाहिजे. तर 2024च्या डेटानुसार प्रायमरी सेक्टर 19.6%, याच्यामध्ये शेती आणि शेतीच्या रिलेटेड बाकीचे जे व्यवसाय असतात ते इन्व्हॉल्व असतात. त्यानंतर सेकंडरी सेक्टर मध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग 25.7% आणि टर्शरी सेक्टर आहे 55%, म्हणजे सर्व्हिस सेक्टर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. 2012-13च्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लेखानुसार खालील योग्य जोड्या लावा. तर राष्ट्रीय बँक आहे, आंध्रा बँक, विदेशी बँक, उरी, जुनी खाजगी नैनिताल आणि नवीन खाजगी येस बँक. ठीक आहे. आता हे जे प्रश्न आहेत ना हे झालं ते आपण ज्यावेळेस करंट अफेअरचे एकदम एक स्पेशल लेक्चर करूयात ना त्याच्यामध्ये अजून जास्तपणे पैकी डिस्कस करूयात. म्हणजे रिलेव्हंट करंट मध्ये जे होते ना लास्ट 6 किंवा 1 वर्षामध्ये त्याला डिस्कस करूयात आपण तिथे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता 2006 मध्ये मध्यम उपक्रमाची व्याख्या करताना त्यांची स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा. आता आपल्याला 2024च्या डेटा मध्ये गुंतवणूक मर्यादा ही 50 करोड आहे. 50 करोड. आणि जर टर्न ओव्हर विचारला असेल तर 250 करोड. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे IIP चा. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक पायाभूत वर्षातील बदलानुसार वेळोवेळी सुधार केला जातो. तर आता बघा याचा पायाभूत वर्ष 2004-5 हा आहे STI 2016चा प्रश्न. ठीक आहे. ओके. जर तुम्हाला 2000 आणि त्यांनी काय एकदम सुरुवातीचा पायाभूत विचारला होता. जर तो आता 2024 मध्ये जर त्यांनी विचारला तर लक्षात ठेवा 2011-12. IIP औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक शॉर्ट टर्म इंडिकेट करतो. आणि काय कशामध्ये IIP चा निर्देशांक आपल्याला वापरता येतो? औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक आपण पॉलिसी बनवण्यासाठी, इंडस्ट्रियलायझेशन साठी, पुन्हा रिसर्च साठी, गव्हर्नमेंटच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट साठी औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक अभ्यासला जातो किंवा त्याची मदत घेतली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या कालखंड हे वर्ष मानले जाते? 1 जानेवारी, 31 डिसेंबर, 1 एप्रिल ते 31 मार्च. ऍक्च्युली 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजे फायनान्शियल इयर म्हणतात. फायनान्शियल इयर. नॅशनल इन्कम मेजर 1 जानेवारी, 31 मार्च. ठीक आहे. शेवटचा प्रश्न. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धिकरिताचे प्रमुख माध्यम बनले? तर ते आहे सार्वजनिक क्षेत्र. ठीक आहे. सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर. ओके मित्रांनो, आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करूया. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.